अकोला जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी वाहतुकीतील बेशिस्तीवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत। 16 ऑगस्ट पासून आरटीओ व पोलीस संयुक्तपणे वाहन तपासणी मोहीम राबवणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर शिक्षा होणार आहे। अकोला जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक ही सर्वांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करते असे सांगत त्यांनी नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कायद्याची जरब निर्माण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। बैठकीत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा झावरे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले की शहरात वाहन चालक व ऑटो चालक कुठेही वाहने उभी करून वाहतुकीत अडथळा निर्माण करतात। प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, विशेषतः शाळकरी मुलांना रिक्षांमध्ये बसवण्याचे प्रकार वारंवार दिसतात। यावर शाळा चालक संघटना आणि पालकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे। लक्झरी बस रस्त्यावर उभी करणे, उड्डाणपुलावर चुकीच्या दिशेने प्रवेश करणे यांसारख्या धोकादायक कृत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। पातूर, माळराजुरा घाट, वाडेगाव आणि इतर अपघात प्रवण स्थळांवर सुरक्षिततेसाठी फलक, रिफ्लेक्टर्स, रंबलर्स बसवण्याचे आदेश देण्यात आले। आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार यांनी माहिती दिली की 16 ऑगस्ट पासून आरटीओ आणि पोलीस संयुक्तपणे सार्वजनिक वाहने व ऑटो रिक्षांची कडक तपासणी मोहीम राबविणार आहेत। नियमभंग करणाऱ्यांवर दंड, परवाने रद्द करण्याची कारवाई होईल।